मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण कोर्टामध्ये आता आलेले असतात। जज साहेब तेथे येतात तर सर्वजण अगोदर उठून उभे राहतात आणि त्यानंतर ते त्यांच्या खुर्चीचा ताबा घेतात, बसतात। तेव्हा सर्वजण तेथे असणारे ते सुद्धा आपापल्या जागेवर बसतात। वेळातच आता जज साहेब हे कोर्टाची कारवाई सुरू करायला सांगतात। मग महिपत हा सायलीकडे पाहत असतो तर सायली सुद्धा अगदी नजर रोखून त्याच्याकडे पाहू लागते। त्यानंतर महिपतने आता ॲडव्होकेट साळुंखेंना बोलवलेलं असतं, त्यामुळे आता ॲडव्होकेट साळुंखे ओपनिंग स्टेटमेंट द्या असं ते परमिशन देतात। त्यामुळे आता ॲडव्होकेट साळुंखे उठतात। मग आता जज साहेबांना ॲडव्होकेट सांगू लागतात की आरोपी मधुकर पाटलांवर ही पहिलीच कारवाई नाहीये, कारण वात्सल्य आश्रमातील विलासच्या खुनाचा त्यांच्यावर आरोप आहे। मग सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागतात। पुढे ॲडव्होकेट साळुंखे सांगू लागतात की मग त्याच वात्सल्य आश्रमामध्ये आणखी एक मृतदेह सापडलाय, हा योगायोग असू शकत नाही असं कोर्टासमोर ते आपलं मत व्यक्त करतात। तर साक्षी आणि त्याचबरोबर दामिनी या दोघीही खूपच खुश असतात, कारण दामिनीनेच अगोदर सगळं काही पढवून पाठवलेलं असतं, त्यामुळे सगळं तिच्या मनासारखं आज होणार असतं। तर आता ॲडव्होकेट साळुंखेंनी दिलेलं ओपनिंग स्टेटमेंट पाहून अर्जुन, सायली थोडे धक्क्यानेच त्यांच्याकडे पाहतात। तर महिपत आता एकदमच खुश होतो। मग त्यानंतर ॲडव्होकेट साळुंखे हे मधुभाऊंवर आरोप करतात आणि म्हणतात, हा दुसरा मृतदेह हेच सांगतोय की मधुकर पाटील हे निर्ढावलेले एक गुन्हेगार आहेत। आता मधुभाऊंना चक्क या ॲडव्होकेट साळुंखेंनी गुन्हेगार म्हटल्यानंतर इकडे सायली धक्क्यानेच त्यांच्याकडे पाहते, तर प्रिया मात्र गालात हसत असते आणि साक्षीकडे पाहते। त्यानंतर अर्जुन ऑब्जेक्शन घेत लगेच उठतो, आपलं मत जज साहेबांसमोर मांडू लागतो। आता मधुभाऊंची बाजू मांडत तो म्हणतो, माझे अशील मधुकर पाटील यांच्यावर असणारा खुनाचा आरोप अजूनही सिद्ध झालेला नाहीये आणि दुसरी डेड बॉडी त्याच ठिकाणी सापडणं त्यांच्यावर असणारं संशयाचं कारण तर असूच शकत नाही आणि माझे वकील मित्र त्यांना खुनी तर अजिबातच म्हणू शकत नाही असा दावा अर्जुन कोर्टासमोर करतो। तेव्हा जज साहेब ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणतात, तर ॲडव्होकेट साळुंखे हे तेथे आपल्या जागेवर जाऊन बसतात। त्यानंतर आता जज साहेब अर्जुनला तुमचं ओपनिंग स्टेटमेंट काय आहे विचारतात। तेव्हा अर्जुन थोडा पुढे येतो आणि सांगू लागतो, पोलिसांनी जरी माझे अशील मधुकर पाटील यांना संशयित मानलं तरीही त्यांच्याकडे मधुभाऊ हेच आरोपी आहेत हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत मिलॉर्ड। आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट, डेड बॉडी जमिनीतून काढली गेली तो ऑलरेडी एक स्केलेटन होता मिलॉर्ड। तेव्हा अर्जुनला ते सर्व प्रसंग आठवतात। मग सर्वजण अर्जुनकडे पाहतच राहतात, तर महिपत सुद्धा अगदी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत असतो, कारण आता त्याला असं वाटत असतं की मी जी चिठ्ठी दिली आहे त्या चिठ्ठीमुळे सगळं काही त्या पिंट्याला समजणार की पुढे काय जाऊन बोलायचं। परंतु अर्जुनने इकडे दुसराच डाव टाकलेला असतो, हे महिपतच्या अजूनही लक्षातच आलेलं नसतं। पुढे अर्जुन जज साहेबांना सांगतो, त्या स्केलेटनची ओळख पटावी यासाठी मी सर्वांनी मिळून फेशियल रिकन्स्ट्रक्शन सुद्धा केलं। त्यामध्ये आम्हाला हे समजलं की ती डेड बॉडी ही हरीश शिंदे याची होती। तेव्हा अर्जुनला सगळे ते प्रसंग आठवतात की कशा प्रकारे जेव्हा फेशियल रिकन्स्ट्रक्शन केलं तेव्हा ती डेड बॉडी हरीशची होती। महिपत आणि दामिनी हे दोघेही अगदी मन लावून अर्जुन काय ओपनिंग स्टेटमेंट देतोय हे ऐकत असतात। दुसरीकडे आता पिंट्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात। तेव्हा ते त्यांच्या साथीदारांना म्हणजे हवालदारांना सांगतात, मी आलोच 5 मिनिटामध्ये, तोपर्यंत तुम्ही याच्यावर पूर्णपणे बारीक लक्ष ठेवा। तेव्हा ते हवालदार काका पिंट्याला तेथे बाकावर बसायला सांगतात। तर पिंट्या आता त्या हवालदारांकडे पाहतच राहतो, कारण महिपतने दिलेली चिठ्ठी असते ना त्याला आता वाचायची असते। मग त्यावेळी आता पिंट्या वाचू लागतो की हरीशच्या खुनाचा आरोप स्वतःवर घे, नाहीतर आजच्या आज तुला ढगामध्ये पाठवीन अशी महिपतने दिलेली तो चिठ्ठी वाचतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते। तो आता खूपच घाबरतो, त्याला काय करावं सुचत नाही। मग हवालदार काका मागे पाहतात, तर पिंट्या फक्त हसण्याचं नाटक करतो, पण त्याच्या डोक्यात आता मुंग्या आलेल्या असतात, कारण महिपतने त्याला पूर्णपणे
आता ट्रॅप केलेलं असतं आणि धमकी सुद्धा दिलेली असते. त्यामुळे पिंट्या अगदी गांगरूनच जातो. त्यानंतर तो पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून पिंट्या आता ती चिठ्ठीच खाऊन टाकतो आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत की होणार काय याचंच त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे कल्पना आणि प्रताप दोघेही रूममध्ये असतात. कल्पना आपला बेड व्यवस्थित आवरून ठेवत असते तर प्रताप फाईल पाहत असतो. त्यावेळी कल्पना बोलू लागते, तन्वी आपली किती चांगली आहे ना, म्हणजे तिच्यामध्ये खूपच बदल झालाय. पहा ना, खरं तर अर्जुनची बायको तिला अजिबात आवडत नाही, पण ती कशी ना तिला गाडीतनं घेऊन गेली. ती प्रताप म्हणतो, हो चांगुलपणा तर आहेच आणि त्याचं कौतुक तर व्हायलाच हवं, पण असाच माझ्या सायलीमधला चांगुलपणा तुला दिसत नाही ग कल्पना कधी, असं प्रताप कल्पनाला तिची चूक दाखवून देतो. कल्पना प्रताप समोर जाऊन उभीच राहते आणि विचारते, आलात का पुन्हा मूळ पदावर? तेव्हा प्रताप म्हणतो, हो आलो की, कारण तू जी डोळ्यावर झापडं ओढली आहेत ना ती काही केल्या दूर करतच नाहीयेत. तुला दिसत नाही का ती सायली आपल्यासाठी किती काय करते. आपल्या घरातलं वातावरण बरं नव्हतं तर तिने आपलं गेट टुगेदर घडवून आणलं आणि अश्विनच्या वाढदिवशी त्याच्या सर्व आवडीनिवडी सुद्धा जपल्यात. अगं तू तिच्याबरोबर ना एक शब्द सुद्धा बोलत नाही ग, पण तुझ्या आनंदासाठी ना ती बिचारी सायली अगदी सगळं काही करत असते आणि आणखी काय करायला हवं या सुनेने आपल्यासाठी. तेव्हा कल्पनाला अजूनही सायलीचं काहीच पटत नसतं. तेव्हा ती प्रतापला स्पष्टपणे सांगते, मला ना तोच वाद पुन्हा पुन्हा घालायचाच नाही, असं म्हणून ती प्रतापचं बोलणं टाळून जायला निघते. हा प्रताप तिला अडवतो आणि म्हणतो, कल्पना अगं तुला वाद घालायचा नाहीये की तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. तेव्हा कल्पना आता एकदमच गप्प बसते, कारण तिच्याकडे खरंच प्रतापने जो प्रश्न विचारलेला असतो त्याचं उत्तरच नसतं. दुसरीकडे अर्जुन आपलं स्टेटमेंट देऊ लागतो तर जज साहेब सगळं काही महत्त्वाचं जे स्टेटमेंट असतं अर्जुनने केलेलं ते लेखी स्वरूपात लिहून ठेवत असतात. पुढे अर्जुन सांगतो, मिलॉर्ड, जो हरीश शिंदे हा व्यक्ती आहे त्याने वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये साक्ष सुद्धा दिली होती. तेव्हा रविराज ही केस लढत होता हे सगळं काही तो कोर्टासमोर सांगतो. कशा प्रकारे मधुभाऊंविरोधात ते स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं हे सगळं काही अर्जुन सांगतो आणि त्यानंतर चैतन्यकडून एक पेपर घेत तो जज साहेबांकडे देतो. तेव्हा पुढे अर्जुन सांगतो, हरीश शिंदेचा टाइम ऑफ डेथ रिपोर्ट आहे मिलॉर्ड. यात हरीश शिंदेच्या मृत्यूची तारीख सुद्धा लिहिली आहे. मी तुम्हाला आता रिक्वेस्ट करेन की ही तारीख आणि वेळ तुम्ही नीट बघावं, कारण त्याने साक्ष दिली त्याच्या काही दिवसानंतरच त्याचा मृत्यू झाला. तर अर्जुन जे स्टेटमेंट देतोय त्यावर फक्त आणि फक्त दामिनी हसत असते. त्या अर्जुनला खूपच हलक्यात घेत असते. तिला माहीतच नसतं की अर्जुनने अजून कोणकोणते पुरावे गोळा केले आहेत. इकडे प्रिया तर नुसती डोळे मोठे करून अर्जुनकडे पाहत असते, कारण पुढे काय होणार याची सुद्धा तिला कल्पना नसते. त्यानंतर अर्जुन कोर्टासमोर सांगतो, मला फक्त कोर्टाच्या हेच लक्षात आणून द्यायचंय की हरीशने साक्ष दिली तेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा माझे अशील मधुकर पाटील हे जेलमध्येच होते. आता असं स्टेटमेंट अर्जुनने कोर्टासमोर देताच महिपतच्या डोक्यात मुंग्या येतात आणि त्याला धक्का बसतो. तर मधुभाऊ अर्जुनकडे पाहतच राहतात. तरीही दामिनी फक्त आणि फक्त हसत असते. दुसरीकडे आता कल्पना जरा रुसलेलीच असते, कारण प्रताप सारखं सायलीबद्दल सांगत असतो ना म्हणून. त्यावेळी तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, कल्पना तू दृष्ट सासू नाहीयेस ग की सुनेचा तू छळ करशील. तुझा प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का? सायलीने केलेली एक चूक, तिने दिलेली ती जखम तू पोटात घेऊ शकतच नाही. तेव्हा कल्पना रागातच म्हणते, आणि कधीच घेणार सुद्धा नाही, कारण तुम्ही तर काहीच घडलं नाही असं वागत असताय ना, पण मला अजिबात तसं करता येणार नाही. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं काही घडलेलं नाहीये, असं मी वागतच नाहीये. पण कल्पना सायलीच्या एका चुकीपेक्षा तिच्यात असलेले गुण मी सर्वात जास्त पाहतोय आणि तेच मला सर्वात जास्त महत्त्वाचे वाटतात आणि माझी पूर्णपणे खात्री आहे की एक ना एक दिवस सुद्धा तुला ते पटतील. कारण तन्वीचा चांगुलपणा आहे किंवा नाही हे मला माहीत नाही, पण तुझ्यात चांगुलपणा आहे आणि हे मला नक्कीच माहिती आहे आणि मला खात्री आहे की सायलीच्या बाबतीत एक ना एक दिवस
तो बाहेर येईलच असं म्हणून पुन्हा पुन्हा प्रताप कल्पनाच्या मनात हेच बिंबवण्याचा प्रयत्न करतो की सायली किती चांगली आहे, तू तिच्यावर असं रागवू नकोस. तरीही कल्पनाला आता प्रतापचं बोलणंच पटत नाही आणि ती जरा रागातच तेथून जाते. तर प्रताप सायलीचाच विचार करत राहतो. दुसरीकडे अर्जुन कोर्टासमोर सांगतो, ऑब्व्हियसली हरीशचा खून हा मधुभाऊंनी करणं कधीच शक्य नाही. अर्जुनने हे जे स्टेटमेंट दिलेलं असतं कोर्टासमोर त्यावर दामिनी हसते आणि म्हणते की काय ओ महिपत शिकरे, एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात आली नसेल असं वाटतं का ह्या अर्जुनला? तेव्हा महिपत हळूच म्हणतो की हो, त्याच्या लक्षात आलीच असेल, कारण तो ना तुमच्यापेक्षा हुशार आहे. असा टोमणा तो दामिनीला मारतो आणि तिच्यावर हसतो. दामिनी आता रागातच त्याच्याकडे पाहू लागते. तो म्हणतो, तसं नाही हो, तुमच्यापेक्षा कमी हुशार आहे, पण आहे तो हुशार थोडा थोडा. तर साक्षी त्या दोघांचं बोलणं ऐकून फक्त आणि फक्त आपली गप्प राहते. तर ॲडव्होकेट साळुंखे लगेचच उठतात आणि म्हणतात, मिलॉर्ड, मी मधुकर पाटलांना उगाचच निर्ढावलेले खुनी म्हटलेलं नाहीये. कारण एवढ्या मोठ्या सराईत गुन्हेगारांना आपले हात दरवेळी चिखलात घालावे लागतच नाही. पाटलांनी पोहोचलेल्या गुंडांकडून हा खून करून घेणं सहज शक्य आहे. बिनबुडाचा आरोप आता ॲडव्होकेट साळुंखे करतात. तेव्हा मधुभाऊंना थोडी भीती वाटते. तर सायली सुद्धा थोडी घाबरते. अर्जुनला मात्र याचं काहीच वाटत नाही, कारण त्याला माहीत असतं की प्रतिपक्षाचा जो वकील आहे तो काहीसुद्धा मधुभाऊंवर आरोप करू शकतो. आता असं स्टेटमेंट जेव्हा ॲडव्होकेट साळुंखे देतात ना, तेव्हा मात्र दामिनी त्याचबरोबर प्रिया आणि महिपत हे तिघेही एकमेकांकडे पाहून हसतात. तर सायलीला आता इकडे काळजी वाटू लागते. त्यामुळे ती हळूच रविराजला विचारते की रविराज काका, हे वकील तर वाटेल ते अगदी बिनबुडाचे आरोप करतायत. मग रविराज तिला सांगतो, हे बघ, हे होणारच होतं बाळा, त्यामुळे तू काळजी करू नको. अर्जुनने या सगळ्याची तयारी ठेवलीच असणार. मग आता अर्जुन साळुंखे स्टेटमेंट असतं त्यावर जरा हसतो आणि विचारतो, म्हणजे हे जे समोर मधुकर पाटील उभे आहेत ते गुंड पोहोचू शकतात असं तुम्हाला वाटतं का? तेव्हा ॲडव्होकेट साळुंखे म्हणतात, कुणाच्याही साध्या भोळ्या चेहऱ्यामागे एक पापी माणूस लपलेला असू शकतो. आता दामिनीने जसं पढवलेलं असतं तसं तसं ॲडव्होकेट साळुंखे बोलत असतात. त्यामुळे दामिनी इकडे अगदी हवेतच उडत असते आणि हसते. पुढे ॲडव्होकेट साळुंखे सांगतात, शिवाय मिलॉर्ड, ॲडव्होकेट सुभेदारांनी आत्ताच सांगितलंय की हरीश यांनी कोर्टामध्ये साक्ष दिली होती आणि ती साक्ष होती ना त्यांचा काळा चेहरा कोर्टासमोर आणणारी होती. तर आता सर्वजण अर्जुनकडे पाहतच राहतात आणि जे प्रतिपक्षाचे सर्वजण असतात ते सर्वजण अर्जुनकडे पाहून हसतात. त्यानंतर आता अर्जुन फक्त चैतन्यकडे पाहतो. चैतन्य त्याचा मोबाईल हातात घेतो आणि पुढच्या प्रोसेससाठी तयार होतो. तर अर्जुन त्याला खुणावू लागतो. त्यानंतर ॲडव्होकेट साळुंखे म्हणतात की म्हणूनच पाटील हे चिडले आणि त्यांनी जेलमधूनच चाव्या फिरवल्या आणि त्यांच्या गुंडांना त्यांनी हरीशला ठार मारण्याची परवानगी दिली. हे ऐकून मधुभाऊ त्याचबरोबर सायली या दोघांनाही धक्का बसतो. तर महिपत एकदमच शांत असतो. त्यानंतर ॲडव्होकेट साळुंखे म्हणतात, ही साक्षच मोटिव्ह ऑफ मर्डर आहे. साळुंखे सांगतात, आरोपी तोच आणि खुनाची जागा सुद्धा तीच. ही खुनासाठी कारण या तिन्ही गोष्टी मधुकर पाटलांना दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेशा आहेत मिलॉर्ड. असं म्हटल्याबरोबरच इकडे दामिनी अगदी हाताची घडी घालून बसते आणि हसत असते. तर इकडे अर्जुन चैतन्याला खुणावतो. त्यामुळे चैतन्य अर्जुनच्या आदेशानुसार लगेच तेथून उठतो आणि थोडा बाहेर जातो. इकडे मधुभाऊंचं लक्ष रविराजकडे असतं. तर रविराज आता खुणावून सांगतो, काळजी करू नका, तुम्ही काहीही केलेलं नाहीये असं म्हणून तो त्यांना रिलॅक्स व्हायला सांगतो. तर हे सगळं काही आता प्रिया पाहत असते आणि तिला थोडा राग येत असतो, कारण सरळ सरळ रविराज हा तिच्या समोरच अर्जुन आणि मधुभाऊंना साथ देत असतो, सपोर्ट करत असतो. त्यानंतर आता प्रिया उगीचच रविराजचं ब्रेनवॉश करू लागते आणि विचारते, बाबा, मधुभाऊंनी असं का केलं असेल हो? तेव्हा सायली आश्चर्याने प्रियाकडे पाहते. मग त्यानंतर प्रिया विचारते, बाबा, अहो, या मधुभाऊंना तरी काय गरज होती एकामागून एक खून करण्याची? तेव्हा रविराज एकदम शांतपणे तिला उत्तर देतो, हे जे समोर बसले आहेत ना ते न्यायाधीश आहेत. तू न्यायाधीश नाहीयेस आणि एवढं जजमेंटल होण्याची तुला गरज सुद्धा नाहीये. म्हणून प्रियाला ते तोंड गप्प ठेवायला सांगतात आणि तिची चांगलीच खोड मोडतात. तेव्हा सायली आता प्रियाकडे पाहतच राहते आणि मनातून खुश होते की बरोबर आहे रविराज काकांचं, हिला काय गरज आहे मध्ये मध्ये सारखं काही पण बोलण्याची आणि सारखं सारखं मधुभाऊंना दोषी ठरवण्याची. इकडे जज साहेब आता वाट पाहत असतात
की जे ॲडव्होकेट साळुंखेंनी मधुभाऊंवर आरोप केले त्यावर अर्जुनचं काय स्टेटमेंट आहे. मग अर्जुन जज साहेबांना सांगतो, या मोटिव्ह ऑफ मर्डरबद्दल मी बोलणारच आहे मी लॉर्ड, ते सुद्धा फक्त पुराव्यांसकट. मग कुठे आहे पुरावा असं आता साळुंखे विचारतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी लॉर्ड मी त्याचीच वाट बघतोय आता. तेव्हा सर्वजण अर्जुनकडे पाहू लागतात, कारण आता दामिनीला असं वाटत असतं की अर्जुनकडे कोणतेच पुरावे वगैरे काही नाही आहेत, पण तो उगीचच असा कोर्टाचा वेळ वाया घालवतोय. म्हणूनच आता तिच्या तोंडूनच जणू ॲडव्होकेट साळुंखे म्हणू लागतात, हे पहा सुभेदार, कोर्ट तुमच्यासाठी अजिबातच एक सेकंदही थांबणार नाही आहे, कारण हा खून करण्यासाठी ना पाटलांकडे खूप मोठं कारण होतं. त्यानंतर अर्जुन आता खूप वेळ पुराव्यांची वाट पाहत असतो, परंतु अजून ते पुरावे काही आलेले नसतात. त्यामुळे तो मागे रविराज आणि सायलीकडे पाहतो आणि त्या दोघांनाही इशारा करून सांगतो की येथील पुरावे तुम्ही काळजी करू नका. मग आता इकडे जरा दामिनी गालातच हसते, कारण अर्जुनला अजूनही कोणतेही पुरावे हाती लागलेले नसतात किंवा मिळालेले नसतात. तिला असं वाटत असतं की हा अर्जुनना फक्त हवेत गोळ्या मारतोय. तर साक्षीला मात्र थोडी भीती वाटू लागते आणि ती दामिनीला हळूच विचारते, कोणत्या पुराव्यांबद्दल हा बोलत असेल अर्जुन? मधुकर पाटलांना सोडवण्याचा याचा कोणता हेतू नसेल ना, किंवा असे काही पुरावे त्याच्या हाती लागले नसतील ना की तो मधुभाऊंना सोडवू शकेल आणि म्हणूनच एवढा वेळ लागतोय. तेव्हा दामिनी हसते आणि म्हणते, नाही असं काहीही नसेल आणि अर्जुन नुसता वेळ काढतोय हे मी तुला 100% खात्रीने सांगतीये. असं हलक्यात अर्जुनला घेत आता दामिनी साक्षीला एकदम रिलॅक्स करते. तर महिपत सुद्धा हसतो आणि अर्जुनकडे पाहतच राहतो. त्यावेळी आता साक्षी थोडी घाबरते आणि म्हणते, जर त्याच्याकडे कोणता पुरावा असेल तर पाटलाला माझ्या केसमधून सुद्धा तो सुटका करून देऊ शकतो. तेव्हा दामिनी म्हणते, गप्प बस ना, जरा विचित्रसारखी का बोलतीयस तू? नको ना उगीच टेन्शन घेऊ, सांगितलंय ना मी तुला एकदा. तर इकडे आता अजूनही पुरावे आलेले नसतात, म्हणून अर्जुन सुद्धा जरा टेन्शनमध्ये येतो आणि तो जज साहेबांना म्हणतो, मी तुम्हाला विनंती करतोय, मला थोडासा वेळ द्यावा अजून प्लीज, फक्त थोडासा वेळ. त्यावेळी जज साहेब म्हणतात, ऑलरेडी कोर्टाने तुम्हाला वेळ दिलेला आहे, त्यामुळे आता असं म्हणून ते पुढचा निर्णय सांगणार असतात. तुमची वेळ संपली आहे असं बोलणार तेवढ्यातच तेथे चैतन्याची एंट्री होते. चैतन्य आल्याबरोबर अर्जुनच्या, सायलीच्या, रविराजच्या जरा जीवात जीव येतो. ते तिघेही अगोदर देवाचे आभार मानतात. आता अर्जुन रिपोर्ट लगेचच चैतन्याकडून घेतो आणि जज साहेबांना सांगतो, ज्या रिपोर्टची, ज्या पुराव्यांची मी वाट बघत होतो तो रिपोर्ट आता सध्या माझ्या हातात आहे. तेव्हा अर्जुनच्या हाती असं कोणतं घबाड लागले, कोणते पुरावे लागलेत हा प्रश्न दामिनीला पडतो. त्यामुळे ती आता अर्जुनकडे खूप वेळ पाहतच राहते. तर साक्षीसुद्धा घाबरते, प्रियाला सुद्धा काही कळत नसतं कोणत्या पुराव्यांबद्दल हा बोलतोय. ती आता रविराज आणि सायलीकडे पाहत असते, मात्र सायली ही गालातच हसते आणि रविराजकडे पाहते, कारण त्या दोघांनाही सगळं काही माहीत असतं. तर आता या दोघांचा चेहरा असा खुललेला पाहून प्रियाला तर अजूनच धडकी भरते. अर्जुन जज साहेबांकडे सर्व पुरावे देतो. त्यावेळी जज साहेब हे एक एक पुरावा तपासून पाहत असतात, चेक करून पाहत असतात. त्यानंतर ॲडव्होकेट साळुंखेचं आता ओपनिंग स्टेटमेंट संपलेलं असतं. मधुभाऊंवर आरोप वगैरे सगळे करून झालेले असतात, म्हणून ते गुपचूप आपल्या जागेवर जाऊन बसतात. मग त्यानंतर आता महिपत हा एकदमच अर्जुनकडे पाहू लागतो. तेव्हा अर्जुन जज साहेबांना सांगतो, या दोन महत्त्वाच्या आज गोष्टी आहेत माझ्याकडे. एक म्हणजे एक महत्त्वाचा व्यक्ती कोर्टासमोर उभं करण्याची परमिशन द्यावी आणि यामध्ये याची परवानगी मागणारा एक अर्ज सुद्धा आहे. आता इकडे दामिनीच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, कारण तिच्या कपाळावर लगेचच आठ्या येतात. आता पुढे नक्की काय घडणार, कारण असा कोणता व्यक्ती आहे जो अर्जुन हा कोर्टासमोर उभा करणार. अर्जुनने डिटेलमध्ये सगळी तयारी करून ठेवलेली असते, त्यामुळे अर्जुनसाठी हे काम अगदी सोपं होऊन जातं. त्यानंतर अर्जुन अजून एक पुरावा सादर करू लागतो, तो म्हणजे हरीशने 2 वर्षांपूर्वी जी काही चिठ्ठी लिहिलेली असते, चिठ्ठीबद्दल अर्जुन आता सांगतो. तेव्हा महिपत, दामिनीचा चेहरा एका क्षणातच उतरतो. ते दोघेही असं अंग चोरून बसतात, कारण त्यांना भीती वाटू लागते, आता हा अर्जुन कोणत्या चिठ्ठीबद्दल बोलतोय. मग अर्जुन पुढे सांगतो,
त्या चिठ्ठीमुळे हे आपल्याला कळतंय की हरीशने 2 वर्षापूर्वी मधुभाऊंविरोधात जी काही साक्ष दिली होती त्याचं त्याला खूप वाईट वाटत होतं आणि तो साक्ष बदलणार होता आणि ही चिठ्ठी आम्हाला हरीशच्या सामानात मिळाली। तेव्हा दामिनी आता महिपतकडे पाहते तर महिपत आपला एकदम शांतपणे खाली मान घालून बसतो। दामिनीकडे वर बघण्याची त्याची हिंमत सुद्धा होत नाही। मग त्यानंतर ॲडव्होकेट साळुंखे उठतात, ऑब्जेक्शन घेत म्हणतात असं कोणतंही पत्र ही पुराव्यांशिवाय सादर केलं जात नाही कोर्टात। हेच माझ्या वकील मित्रांना कळायला सुद्धा हवं होतं। तर आता सायलीला थोडी पुन्हा भीती वाटते, ती रविराजकडे पाहते तर रविराज पुन्हा इशारा करून शांत हो बाळा असं म्हणतो। मग त्यानंतर ॲडव्होकेट साळुंखे एक मुद्दा मांडतात, हे पत्र हरीशने लिहिलं आहे हे कशावरून, पण हे सिद्ध करण्यासाठी एक सायंटिफिक प्रोसिजर सुद्धा करावी लागते। हे आमच्या वकील मित्राला माहीत नसावं का? आणि ती प्रोसिजर केल्याशिवाय कोणतीही चिटोरी कोर्टात आणलेली चालत नाही हे त्यांना समजायला हवं होतं। आता साळुंखेंच्या या स्टेटमेंटवर अर्जुन गालात हसतो, कारण त्यांनी पूर्वतयारी केलेली असते। विरोधी वकील आपल्याला कोणते प्रश्न विचारू शकतो आणि त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत हे अर्जुनला माहीत असतं। त्यामुळे अर्जुन एकदमच रिलॅक्स असतो। पुढे साक्षी घाबरतच दामिनीला हळूच विचारते, आता हे कुठलं लेटर हो? त्यावेळी दामिनी म्हणते, कुठलंही असू देत, मूर्ख आहे हा अर्जुन, त्याला काही कळत नाही। ऑथेंटिकेशन प्रोसेसच्या अगोदर असं कोर्टामध्ये कोणताही पुरावा सादर करता येत नाही, त्यामुळे तो आता काहीही करू शकणारच नाही। पुढे अर्जुन ॲडव्होकेट साळुंखेकडे पाहतो आणि हसतच विचारतो, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय साळुंखे, की हँडरायटिंग मॅच करणारा ऑथेंटिकेशन लेटर किंवा रिपोर्ट इतक्या पटकन मिळू शकत नाही? तेव्हा ॲडव्होकेट साळुंखे म्हणतात, ऑफकोर्स। अर्जुन आता साळुंखेंची माफी मागतो। पोलिसांनी सर्व ती प्रोसिजर त्याचबरोबर ती टेस्ट करून घेतली आणि ते रिपोर्ट सुद्धा माझ्याकडे आहेत असं अर्जुन जेव्हा जज साहेबांना सांगतो, तेव्हा मात्र ॲडव्होकेट साळुंखे आपला गुपचूप खाली बसतो तर सर्वांचे चेहरे मात्र पडतात। त्यानंतर अर्जुन सांगतो, हरीशच्या चिठ्ठीवर असणारं अक्षर आणि डायरीवर लिहिलेलं असणारं अक्षर हे दोन्हीही मॅच केले गेले आहेत। तेव्हा सायली हसतच आता दामिनीकडे पाहते। मग पुढे आता अर्जुन सांगतो, फॉरेन्सिक रिपोर्ट माझ्याकडे आहेत। तेव्हा दामिनी आता खूपच घाबरते तर साक्षी अशी गळ्यालाच हात लावते, कारण आता सगळं काही संपलं हे तिला माहीत असतं आणि साक्षीचा हा पडलेला चेहरा पाहून सायली मात्र तिच्याकडे पाहून हसते। त्यानंतर अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट चैतन्य गडकरी, तुम्ही प्लीज हा रिपोर्ट आहे ना तो इथे असलेल्या सर्व मित्रांना आणि जज साहेबांना वाचून दाखवा प्लीज। त्यामुळे चैतन्य आता सगळ्यांकडे पाहतो आणि तो रिपोर्ट वाचून दाखवणार असतो। तर आता रिपोर्टमध्ये नक्की काय आहे विचार करूनच आता दामिनी आणि महिपत त्याचबरोबर साक्षीच्या शिट्ट्या वाजतात आणि दोघेही डोक्यालाच हात लावतात। तर आता इकडे सायली मात्र खूप खुश असते, कारण अर्जुनने असे एक एक करून जे काही पुरावे मिळवलेले असतात ते सर्व महिपतच्या विरोधात असतात। मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन हा पिंट्याला बोलवतो आणि विटनेस बॉक्समध्ये उभं करतो। कोर्टासमोर स्टेटमेंट देऊ लागतो। हरीशचा खून झाल्यानंतर सुद्धा हा इसम हरीश बनून ते मेसेजेस पाठवत होता आणि हा ज्या बिल्डिंगमध्ये राहत होता ती बिल्डिंग महिपत शिखरेची कन्स्ट्रक्शन साईट होती। त्यामुळे महिपत शिखरे यांची दोन्हीही केसेससाठी अगदी कसून चौकशी व्हावी ही कोर्टाला विनंती। तेव्हा जज साहेब मंजूर असं म्हणतात तर महिपत आता अर्जुनकडे खूप रागात पाहतो आणि एका क्षणातच त्याचा चेहरा उतरतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।